केल्या मार्गात आहे। आपल्या संतांनी आपल्या धर्माप्रमाणे कुलाचारप्रमाणे परंपरेने आलेल्या आपल्या आचरणामध्ये आहे। म्हणून आचरणावरून तो धर्म शाश्वत राहू शकतो। आता धर्माबद्दलचं चिंतन आणि धर्मसंस्काराचं आणि अधिकतम आचरण प्रामाणिकपणे केल्यानंतर याच जन्मामध्ये परमपदाची प्राप्ती कोणत्या कशा मार्गाने प्राप्त होते हे आपल्याला आता उद्याच्या चिंतनात बघायचे। आजचा वेळ आपला संपत आलेला आहे। माझ्या घडीनं टिकटिक केला आता आहे की नाही। मग आता आपण आपला राहिलेला उर्वरित विषय मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा, विसरून जाऊ नका। आणि ज्या तळमळीनं मी सगळे छोट्या छोट्या उदाहरणातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय का, तर माझे मानवतवासीय ही खऱ्या अर्थानं सज्जन झाले पाहिजे, सज्ञान झाले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्ञानी झाले पाहिजे। आणि त्या सद्गुरूच्या कृपेला आपण पात्र झालो पाहिजे। अशा प्रकारचं साधकत्व आपल्या अंगी यावं म्हणून त्या तळमळीनं मी या ठिकाणी सांगतोय। म्हणून ध्यानात ठेवा, जे ऐकलंय ते कानानं मनात आणा, मनातलं ध्यानात ठेवा, ध्यानातलं चिंतनात आणा, मंथन करा, मनन करा आणि या ठिकाणी सातत्यानं त्याचा ध्यास धरा। नक्कीच आपल्या स्मरणात राहील, आपल्या बुद्धीत राहील आणि ते आपल्या बुद्धीत साठवलेलं हे ज्ञान हा मार्ग कुठेतरी हळूहळू आपल्या आचरणात उतरेल आणि आचरणात क्रियेमध्ये तो जर एक एक जरी त्याचा अंश उतरला तरीही या जीवाचं निगेटिव्ह नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता या ठिकाणी वाढते आणि सज्जनतेच्या मार्गावरचा जो आपल्याला आचरण मार्ग आहे तो आपल्याला प्राप्त होतो। उर्वरित विषय आपण उद्याच्या चिंतनामध्ये घेऊ। आजच्या याच्यामध्ये एवढंच चिंतन या ठिकाणी सांगून आता शेवटच्या टप्प्यातलं आपलं भजन सगळ्यांनी मोकळ्या मनानं वर हात करून टाळ्या वाजवायच्या। कंजूसपणा करू नका, कटकसरपणा करू नका। संसारामध्ये काही वस्तू आणायच्या असतील, कोणाला द्यायचा असेल, कोणाला घ्यायचा असेल, त्यावेळेस काटकसरपणा करा, कंजूसपणा करा, आहे की नाही। गुरुला देताना मात्र कंजूसपणा करू नका, काटकसरपणा करू नका। चिक्कू खाल्ल्या नंतर चिक्कूपणा येते असं काही चिक्कू माणसे म्हणतात, तसं काही होऊ नका। देवासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि गुरुसाठी आणि आपल्या आईवडिलासाठी कधीही हिशोब लावला नाही पाहिजे असं शास्त्र सांगतो। कधीच हिशोब करू नये। आणि जो गुरुसाठी, धर्मासाठी, समाजासाठी, राष्ट्रकार्यासाठी आणि आपल्या आईवडिलांसाठी